चकवा. सुरेखा आणि मीरा लहानपणापासूनच्या खूप चांगल्या मैत्रिणी. अगदी म्हणाल तर बेस्ट फ्रेंडच. एकाच शाळेत एकाच कॉलेजमध्ये शिकल्या. फक्त नोकरी वेगवेगळ्या कंपनीमध्ये करत होत्या. एकही विकेंड असा नसेल की त्या दोघींनी एकमेकांबरोबर टाइम स्पेंड केला नसेल. प्रत्येक विकेंडला त्या दोघेही कुठे ना कुठेतरी जाऊन आपला क्वालिटी टाइम स्पेंड करायच्या. दोघींनाही एकमेकांचं गुपित माहीत होतं. आता बेस्ट फ्रेंड म्हटलं तर ते असणारच. सुरेखाला तिचं ऑफिस कलीग खूप आवडतो. त्याचं नाव धीरज होतं आणि ही गोष्ट सुरेखाने मीराला सांगितली होती. धीरजही तसाच धमाल आणि मस्ती करणारा मुलगा होता. सुरेखा मीराला बोलते की ह्या विकेंडला तू, मी आणि धीरज क्लबमध्ये जाऊया. त्या निमित्ताने तुझीही धीरजबरोबर ओळख होईल आणि मलाही धीरजबरोबर टाइम स्पेंड करता येईल. त्यावर मीरा मस्करीत सुरेखाला धीरजच्या नावाने चिडवायला लागते. अगदी बेस्ट फ्रेंड करतात ना तसंच. अहो, आमच्या मॅडमला धीरज बरोबर टाइम स्पेंड करायचा आहे का? आ, आ? बघता बघता विकेंड येतो. ठरल्याप्रमाणे सुरेखा मीराला तिच्या घरातून पिकअप करते. मीराने आईला सांगितलं होतं की आज मी सुरेखाच्या घरी थांबणार आहे. तू माझी वाट पाहू नकोस. धीरज डायरेक्ट येणार होता. मीरा सुरेखाची थट्टा करत होती. शेवटी दोघेही ठरलेल्या ठिकाणी येऊन पोचतात. धीरज त्यांच्या आधीच पोचला होता आणि त्यांची वाट पाहत होता. सुरेखा धीरजला मीराशी ओळख करून देते. तिघेही गप्पा गोष्टी करतात, ड्रिंक्स घेतात, डान्स करतात. तिघेही एन्जॉय करण्यामध्ये एवढे बिझी असतात की त्यांना वेळेचं भानच उरत नाही. तिघेही एकमेकांची थट्टा मस्करी करत असतात आणि त्या मस्करीमध्ये मीरा सुरेखाचे एक गुपित धीरज समोर बोलते. ते गुपित ऐकल्यानंतर धीरज सुरेखाची खूप टेर खेचत असतो. त्यामुळे सुरेखाला ते आवडत नव्हतं. सुरेखा मीरावर खूप रागवते आणि तिथून ती निघून जाते. मीरा सुरेखाला सॉरी बोलत तिच्या मागे जाते, पण सुरेखा तिचं काहीच ऐकत नाही. धीरज त्या दोघींच्याही मागे जातो, पण सुरेखा त्याला प्रतिसाद देत नाही. मीरा त्याला बोलते, "तू जा, सुरेखाला मी हँडल करते. तू नको टेन्शन घेऊ, तू जा." असं बोलून मीरा जाते. म्हणजे साहजिकच आहे, आपल्याला एखादी व्यक्ती आवडत असेल तर तिच्यासमोर जर का आपल्याबद्दल एखादी गोष्ट समजल्यावर ती व्यक्ती आपली मस्करी करत असेल तर ते कोणालाच आवडणार नाही, हो ना? सुरेखा गाडीत बसते आणि मीरा सुद्धा गाडीत बसते. अर्ध्या रस्त्यापर्यंत दोघीही एकमेकांशी काहीच बोलत नाही. पुन्हा एकदा मीरा सुरेखाची माफी मागते, पण सुरेखा तिचं काहीच ऐकत नाही. त्या दोघांची बाचाबाची होते आणि मीराला ते सहन होत नाही. शेवटी मीरा सुरेखाला गाडी थांबवायला सांगते. सुरेखा जोरात ब्रेक मारून गाडी थांबवते. मीरा गाडीतून उतरते. सुरेखा मीराकडे न बघता तिला एवढ्या रात्री एकटेला सामसूम रस्त्यात सोडून निघून जाते. जशी सुरेखा गाडी घेऊन मीरापासून दूर जाते, मीराला खूप रडायला येतं. तिचे अश्रू थांबता थांबत नव्हते. शेवटी मीरा स्वतःला कसंबसं सावरते. ती आजूबाजूला बघते तर रस्त्यावर कोणीच नसतं. रात्रीचे 2 वाजले होते. मीरा पर्समधून मोबाईल बाहेर काढते कॅब बुक करण्यासाठी. ती कॅब बुक करण्याचा प्रयत्न करते, पण त्या एरियामध्ये तिला एकही कॅब दिसत नसते. म्हणून ती थोडा पुढे चालत येते जेणेकरून कॅब बुक होईल. ती मोबाईलमध्ये बघत बघत चालत असते तेव्हा तिचा पाय एका चिखलात पडतो. तो चिखल नॉर्मल चिखलासारखा नव्हता. एकदम चिकट आणि त्यातून खूप घाणेरडा वास येत होता. मीरा आजूबाजूला बघते तर तिथे तिला एक रुमाल दिसतो लाल कलरचा. ती रुमाल उचलते आणि सँडल साफ करते. तो रुमाल तिथेच टाकून ती पुन्हा कॅब बुक करण्यासाठी मोबाईल पाहते. ती चालत असताना तिच्या मागून कोणीतरी चालत आहे असं तिला भास होतो. म्हणून ती मागे वळून पाहते तर तिथे कोणीच नसतं. ती पुन्हा चालू लागते. चालता चालता तिला तहान लागते, म्हणून ती तिच्या पर्समधून पाण्याची बॉटल काढायला जाणार तर तिच्या हाती तो लाल रुमाल लागतो. ती विचारात पडते, अरे, हा लाल रुमाल तर मी तिथेच फेकून दिला होता ना. तो माझ्या पर्समध्ये कसा आला? ती तो रुमाल हातात घेऊन उभी राहते. तेव्हा तिला पुन्हा असा भास होतो की तिच्या मागे कोणीतरी आहे. म्हणून ती मागे वळून पाहते तर तिथे कोणीच नसतं. पण तिच्यापासून थोडं दूर एका झाडाच्या बाजूला एक माणूस तिला उभा दिसतो.
तिला त्याचा चेहरा नीट दिसत नाही. तो मीराकडेच बघत असतो. मीरा खूप घाबरते. ती तो रुमाल तिथेच फेकते आणि धावत सुटते. पुन्हा मीराला भास होतो की तिच्या मागे कोणीतरी पळतंय. पण मीरा मागे वळून पाहतच नाही. मीरा खूप घाबरलेली होती. मीरा धावता धावता तिचा पाय पुन्हा एका चिखलात पडतो. पण हा चिखल तसाच होता जसा आधीचा चिखल होता. एकदम चिकट, आणि या चिखलातून पण घाणेरडा वास येत होता. मीरा आजूबाजूला बघते तर तिथे तोच लाल रुमाल तिला दिसतो. मीराला काहीच कळत नाही. ती आजूबाजूला बघते. मी मगाशी तर इथूनच धावत गेली आणि पुन्हा तिथेच कशी आली? ती विचारात पडते. कारण मीरा धावत धावत त्याच ठिकाणावर येऊन पोचते जिथे सुरेखाने तिला सोडलेलं होतं. मीरा खूप घाबरते. तिला कळतच नाही की तिच्याबरोबर हे काय होतंय. मीराचं लक्ष बाजूला जातं आणि ती दचकते. कारण थोड्याच अंतरावर तोच माणूस उभा होता जो मगाशी तिच्याकडे एकटक लावून बघत होता. मीरा त्याला बघून घाबरते. कारण मीराला त्याचा चेहरा आता स्पष्ट दिसत होता. चेहऱ्यावर सगळीकडे कट होते. चेहरा सगळीकडून रक्तबंबाळ होता आणि त्याच्या हातात तोच लाल रुमाल होता. तो मीराकडे बघून विचित्र पद्धतीने हसत तिच्या जवळ येत होता. मीरा त्याला बघून जोरात किंचाळते आणि धावत सुटते. मीरा धावता धावता सुरेखाला कॉल लावते. पण तिच्या मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे तिचा कॉल लागतच नाही. मीराला भास होतो की तो तिच्या मागून येतो आहे. मीरा मागे न बघता जीव मुठीत घेऊन रडत रडत धावत असते. मीरा एवढी घाबरली होती की ती डोळे बंद करून धावत असते. धावता धावता मीरा एका वस्तूला आदळते आणि बेशुद्ध पडते. थोड्या वेळाने मीराला जाग येते तेव्हा ती गाडीच्या मागच्या सीटवर असते. ती 2 मिनिटं घाबरते, पण सुरेखाला पाहते तेव्हा तिला थोडा धीर येतो. मीरा सुरेखाला बोलते, सुरेखा तू? सुरेखा काही न बोलता सरळ मीराची माफी मागते. आय एम सॉरी मीरा. मला तुझ्यासोबत असं वागायला नको हवं होतं. तुला एवढ्या रात्री एकटीला असं सोडलं नाही पाहिजे होतं. माझा राग शांत झाला आणि मग मला रिअलाइज झालं की मी तुझ्याशी खूप चुकीचे वागले. मी तुला कॉल लावण्याचा प्रयत्न केला पण तुझा कॉलच लागत नव्हता, म्हणून मी गाडी मागे वळवली. मी तुझ्याकडे येते तितक्यात तू समोरून धावत येताना दिसली. मी गाडीला ब्रेक मारतेच आहे तोवर तू माझ्या गाडीला आदळलीस आणि बेशुद्ध पडलीस आणि आता ही अशी शुद्धीत आलीस. मीरा सुरेखाला थँक्स बोलते, पण मीरा अजूनही घाबरलेलीच असते. सुरेखा मीराकडे बघून विचारते, तू एवढी घाबरलेली का आहेस आणि तू धावत का होतीस? मीरा सुरेखाला तिच्या बाबतीत घडलेलं काहीच सांगत नाही. ती फक्त मी एकटी होते आणि घाबरली होती म्हणून धावत होती असं बोलून तिथेच विषय संपवते. सुरेखा पण तिला काही जास्त विचारत नाही. दोघेही घरी परत जातात. दुसऱ्या दिवशी धीरज पण सुरेखाला मस्करी केल्याबद्दल सॉरी बोलतो आणि जे काही राग रुसवे होते ते दूर होतात. पण आजही मीराला कोणाच्या हातात लाल रुमाल दिसला तर मीराला ती रात्र आठवते आणि त्यामुळे मीरा खूप घाबरते. मीराच्या डोक्यात तेव्हा विचार चालू होते की तिच्याबरोबर नक्की काय घडलं. तो भास होता की खरोखरच तिच्याबरोबर ते घडलं होतं.